दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। स्वर्गवासी माधवराव लिमये यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी सार्वजनिक वाचनालय नाशिक अर्थातच सावाना यांच्या वतीनं कार्यक्षम आमदार आणि खासदार पुरस्कार वितरित करण्यात येतात। या वर्षीचा कार्यक्षम खासदार पुरस्कार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार, तर कार्यक्षम आमदार पुरस्कार वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना देण्यात आलाय। नाशिकच्या परशुराम सायखेडकर नाट्यगृहामध्ये नुकताच हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला। सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन करून या पुरस्कार सोहळ्याला सुरुवात करण्यात आली। यावेळी गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले। दरम्यान यावेळी सावानाच्या वतीनं देण्यात आलेल्या पुरस्काराच्या 51,000 रुपयांच्या रकमेमध्ये प्रत्येकी 50,000 रुपयांची भर घालून मंत्री भारती पवार आणि सुधीर मुनगंटीवार यांनी सावानाला ही रक्कम सुपूर्द केली। याबाबत डॉक्टर भारती पवार आणि सुधीर मुनगंटीवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले। हे आभार व्यक्त करत असताना मग माहिती नव्हती, मग फक्त पुरस्कार म्हणजे साधारणतः एक सन्मानपत्र व त्यासोबत एक स्मृतिचिन्ह असेल एवढीच मग माहिती होती। पण नंतर एक लिफाफा आला। देवयानी ताई तिथून इशारा करत होती की त्यांना सांगा हा 50,000 रुपयाचा चेक आहे। तोपर्यंत हा चेक 50,000 रुपयाचा मागा या सत्कारासाठी दिला जाणार हे माहीत नव्हतं। पण मी आपला आभारी आहे। मी हे 50,000 आणि माझ्याकडचे 51,000 असे 1,01,000 रुपये या वाचनालयाला सन्मान निधी म्हणून मी परत करतो। हा पुरस्कार आमच्यासाठी खूप खूप महत्त्वाचा, खूप मोठा आहे आणि सामाजिक भावनेनेच ही चळवळ पुढे नेत असताना माझ्याकडून सुद्धा याच्यामध्ये 51,000 परत एकदा मी पण देणार आणि विनंती करते की इथे अभ्यासिका आहे ती मुलींसाठी सुरू करावी, जेणेकरून आमच्या भविष्याला या मुलींच्या महिलांच्या माध्यमातून एक जोड मिळेल, त्यासाठी माझी विनंती आहे। आणि जसं आपण सन्माननीय सदस्यांनी सांगितलं की आमच्या इथल्या काही कार्यासाठी आपली मदत हवी आहे, तर नक्कीच आपण प्रस्ताव द्यावा। आपल्या या मदतीसाठी सुद्धा मान्य सुधीर भाऊ आणि मी CSRच्या माध्यमातून आम्ही नक्की मदत करणार, हे सुद्धा मी इथे या माध्यमातून नमूद करू इच्छिते। दरम्यान यावेळी पुरस्काराची रक्कम पुरस्कृत करणाऱ्या नेर्लेकर कुटुंबातील शोभा नेर्लेकर, आमदार देवयानी फरांदे, लोकमतचे वृत्त संपादक संजय पाठक यांचा सावानाच्या वतीनं सत्कारही करण्यात आला। दरम्यान या पुरस्कार वितरण सोहळ्याला मंगेश मालपाठक, जयप्रकाश जातेगावकर, संजय करंजकर, ॲडव्होकेट अभिजित बक्ते, सुनील फडके, देवदत्त जोशी, वैद्य विक्रांत जाधव, प्रशांत जुन्नरे, रमेश बर्वे, डॉक्टर शोभा नेर्लेकर, प्रेरणा बेळे यासह विविध मान्यवर उपस्थित होते। न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजीज सय्यद,